न्यूज 18 लोकमत जळगाव। हवामान बदलाचा फटका हा कोकणासह सगळ्याच जिल्ह्यांना बसलाय, सगळ्याच भागाला बसलाय। पालघरला सुद्धा वेळोवेळी तो बसलाय। अशा बिकट परिस्थितीत प्राथमिक मदती करता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून गावातील सुशिक्षित तरुण तरुणींना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे दिले जात आहेत। या संदर्भातच एक स्पेशल रिपोर्ट बघूया। ग्रामीण तरुण तरुणींसाठी स्तुत्य उपक्रम, आपत्ती व्यवस्थापनाचे धडे, आपत्कालीन परिस्थितीत मदतीचा हात, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून खास प्रशिक्षण। पालघर जिल्ह्याला तब्बल 110 किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचा समुद्र किनारा आहे। वर्षभर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची रेलचेल असते। त्यामुळे समुद्र किनाऱ्यावर काही दुर्घटना घडल्यास स्थानिकांचे हात मदतीसाठी सगळ्यात आधी पुढे सरसावतात। मात्र आपत्कालीन परिस्थिती कशी हाताळायची याच्या प्रशिक्षणाच्या अभावी त्यांच्या मदतीवर मर्यादाही येतात। या पार्श्वभूमीवर पालघरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडून राज्यात पहिल्यांदाच एक अनोखा उपक्रम राबवला जातोय। यामध्ये गावागावातील सुशिक्षित तरुण तरुणींना निवडून त्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे दिले जात आहेत। जे तरुण आहेत, जे शिकलेले काही मुलं आहेत किंवा प्रशिक्षित काही त्या भागातले काही नागरिक आहेत, या सगळ्याचा समन्वय घालून आणि प्रत्येक गावात एक समिती नेमलेली आहे आणि या समितीला ह्या डिझास्टर मॅनेजमेंटच्या अनुषंगाने आमचे जे एक्सपर्ट आहेत किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपर्ट आहेत, यातले तज्ज्ञ लोक आहेत, यांच्यामार्फत आम्ही त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना तयार ठेवतो। नैसर्गिक आपत्तीत अडकलेल्या नागरिकांना कशा प्रकारे मदत करायची आणि जास्तीत जास्त लोकांचे प्राण कसे वाचवता येतील याबद्दल प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून यांना प्रशिक्षण दिलं जात आहे। सध्या जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यांवरच्या गावातल्या तरुणांना हे प्रशिक्षण देण्यासाठी प्राधान्य देण्यात आलंय। यातून ह्या लोकांचा जीव वाचवण्यामध्ये किंवा नैसर्गिक आपत्तीमध्ये पूर असेल किंवा अजून इतर काही बाबी उद्भवल्या तर त्यातून नागरिकांना मदत करण्यासाठी ह्या लोकांचा आम्हाला मदत होते। या प्रशिक्षणामुळे भविष्यात काही आपत्ती ओढवल्यास व्यवस्थापनाचे धडे घेतलेल्या तरुण तरुणी अक्षरशः देवदूत म्हणून कामी येऊ शकतात। या माध्यमातून गाव पातळीवर तरुण तरुणींना दिलं जाणारं आपत्ती व्यवस्थापनाचं प्रशिक्षण कठीण परिस्थितीत नक्कीच फायदेशीर ठरेल यात शंका नाही। राहुल पाटील, न्यूज 18 लोकमत, पालघर। दिवसभरातल्या ताज्या घडामोडी